नमस्कार, मी आशिष शिंगोरे VCN न्यूजच्या अर्धसत्य या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो। आज शहरातील स्वच्छता व कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी घेणारी व्यवस्था, त्याकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष, या दुर्लक्षामुळे सर्वांपुढे उभी ठाकलेली भयावह परिस्थिती, त्यावरील उपाययोजना याचा ऊहापोह करणारा कार्यक्रम अर्धसत्य भाग 1 मध्ये आपण बघितलं सुकुई कंपोस्ट डेपोच्या विषयाला। तर पुन्हा आपल्या समोर घेऊन आलोय अर्धसत्याच्या माध्यमातून सुकुई कंपोस्ट डेपोचा भाग 2। अर्धसत्याच्या या दुसऱ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत अमरावती शहरातील कचरा ज्या ठिकाणी साठवला जातो त्या सुकुई येथील कंपोस्ट डेपो बद्दल। पहिल्या भागात आपण बघितलं की कशा प्रकारे इथे कचऱ्याची साठवणूक केल्या जाते आहे आणि ती किती मोठ्या प्रमाणात केल्या जाते आहे। मागील भागात या कंपोस्ट डेपोची संपूर्ण सत्य परिस्थिती आपण सर्वांनीच बघितली आणि जाणली। मात्र या कंपोस्ट डेपोचा जोपर्यंत संपूर्ण मुद्दा मार्गी लागणार नाही तोपर्यंत VCN न्यूज या कंपोस्ट डेपोचा प्रश्न आपल्या समक्ष मांडतच राहणार, कारण हा प्रश्न फक्त सुकुई डेपोचा नसून संपूर्ण शहराचा होत चाललाय। कारण या कंपोस्ट डेपो मधून निघणारा हा विषारी वायू इतका घातक आहे की अवघ्या काही दिवसात संपूर्ण शहरातील नागरिकांना हा भेडसावणार आहे। कंपोस्ट डेपोच्या प्रथम दर्शनी भागात आपण सर्वांनीच बघितलं की कशा प्रकारे कंपोस्ट डेपोचं डंपिंग यार्ड झालंय। याचं एकमात्र कारण आपल्या सर्वांच्याच लक्षात आलंय, ते म्हणजे एकमेव महानगरपालिकेचा अक्षम्य दुर्लक्षपणा, आणि तोही परिस्थिती हाताबाहेर जाईपर्यंत। इतकेच नव्हे तर स्वतःच्या कर्मचाऱ्यांना दिली जाणारी वागणूक, बंद पडलेली मशीन आणि कचऱ्याचा साचलेला डोंगर, तिथे लागणारी वारंवार आग, त्यामुळे होणारे वायू प्रदूषण। चला तर वळूया कार्यक्रमात पुढच्या भागाला, पुन्हा एकदा कंपोस्ट डेपोकडे अर्धसत्य भाग 2 मध्ये। कंपोस्ट डेपोच्या दुसऱ्या भागात बघूया की इथे येणाऱ्या कचऱ्यांमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे। तर आता हे बघा, हॉस्पिटल मधून निघणाऱ्या विनाकामाच्या औषधी, ज्या कोणी चुकूनही घेतल्या तर त्या औषधींचा परिणाम एवढा वाईट होतो की एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवाला सुद्धा मुकाव लागू शकतं। आणि त्यामुळेच या औषधींची विल्हेवाट लावण्याचा निर्णय औषधी विभागाकडून घेण्यात आला आणि त्यासाठी हॉस्पिटल्सद्वारे महानगरपालिकेला वेगळा मोबदला सुद्धा दिला गेला। पण बघा कशा प्रकारे या विषारी औषधांची विल्हेवाट लावण्यात आली। हे औषधी ज्यावेळ जळतील, काय प्रदूषण राहील, किती घातक राहील या औषधांचा धूर।
हॉटेलमधील किंवा मंगल कार्यालयातील निघणारे अन्न कशा प्रकारे या ठिकाणी साठवल्या जात आहे आणि हे खराब वेस्ट हे कर्मचारी स्वतःच्या हाताने काढतायत, हे किती धक्कादायक आहे. का या कर्मचाऱ्यांना जीव नाही? यांच्या या कामामुळे त्यांची तब्येत खराब होणार नाही का? स्वतःच्या जीवाशी खेळून हे कर्मचारी किती मोजक्या मोबदल्यात काम करतायत आणि त्यांच्याकडे महानगरपालिका प्रशासन का बरं दुर्लक्ष करताय? का या कचरा उचलणाऱ्या कंपनीवर कोणतीच कारवाई केली नाही? प्रशासन व कंपनीमध्ये सुद्धा काही साटलोट असण्याची शक्यता जाणवते. एका बाजूला भाजपा सरकार हिंदूंना पूजनीय असा असलेल्या गौमातेला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक प्रकारची उपाययोजना करताना दिसते, मात्र दुसऱ्या बाजूला या कंपोस्ट डेपोमध्ये गौमाता बघा आपलं पोट भरण्यासाठी वाया गेलेलं अन्न खाते. खरंच काय परिस्थिती आहे इथली. विशेष म्हणजे अमरावती महानगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपा सरकार बहुमताने असताना काय वाईट परिस्थिती होते. व्हीसीएनची टीम जेव्हा या कंपोस्ट डेपोमधून निघणाऱ्या विषारी वायूमुळे वातावरणावर तसेच मानवी जीवनावर काय परिणाम होतोय याचा अभ्यास करणाऱ्या पर्यावरण प्रेमींना भेटली, तर त्यामध्ये विदर्भ पर्यावरण परिषदेचे जिल्हा संयोजक पवार यांच्याशी बातचीत केली असता जाणून घेऊयात त्यांनी या संपूर्ण विषयावर प्रकाश टाकताना काय म्हटलंय. ही भयानक परिस्थिती याबद्दल अधिक जाणून घेऊया, परंतु तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा अर्धसत्य भाग 2. घरची शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती? अहो हो कोण आहे ती? गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी? म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी. आनंद एका स्त्रीचा. अगं बाई. गृहलक्ष्मी. विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. व्हीसीएन न्यूज प्रमाणेच काही पर्यावरण प्रेमी संस्था व संघटनांनी याच विषयाला घेऊन अनेक आंदोलने केली. त्यातील अनेक आंदोलने ही उग्र स्वरूपाची सुद्धा केल्या गेलीत. त्यात स्थानिक गावकऱ्यांनी सुद्धा सहभाग घेतला. या डम्पिंग यार्डला आपला विरोध दर्शवला. त्यातील एक म्हणजे विदर्भ पर्यावरण परिषद. या विदर्भ पर्यावरण परिषदेचे अमरावती जिल्हा संयोजक पवार यांनी कंपोस्ट डेपोची भयावह परिस्थिती आपल्या शब्दातून व्यक्त केली आहे. सर, ही जी परिस्थिती आहे आज कंपोस्ट डेपोची जी आपण बघितली की गेल्या 10 वर्षांपासून तो ओव्हरफ्लो होतोय आणि याचा ठाव ठिकाणा किंवा याचा सुगावा कसा काय लागू नाही शकला प्रशासनाला, याच्या मागचं नेमकं कारण? अमरावती महानगरपालिका होण्याच्या अगोदर अमरावती नगर परिषद होती आणि ती नगर परिषद असतानाच त्यावेळी की घनकचऱ्याचं व्यवस्थापन होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेला तशी व्यवस्था आपली करायची असते आणि तेव्हा अमरावती शहराच्या 4 भागामध्ये त्या घनकचऱ्याच्या संकलनाची स्वतंत्र व्यवस्था निश्चित करण्यात आली होती. व ते 4 ठिकाणं कुठली होती तर ज्या ठिकाणी आज आपण
सुकडी गावाच्या जवळ हा कंपोस्ट डेपो बघतोय तो एक भाग, दुसरा रहाटगावला, तिसरा एक भाग जो होता तर तो काँग्रेस नगर आणि चौथा बडनेरा या ठिकाणी होता. आणि या 4 ठिकाणी ती व्यवस्था करायची होती, पण नेमकं काय कुठं झालं हे कधी कळलंच नाही. आज त्या ज्या 3 जागा होत्या त्या कुठं गेल्या कळत नाही. आणि म्हणून पूर्ण अमरावती शहरातला बडनेऱ्यापासून रहाटगावपर्यंत, हैदरपुऱ्यापासून तर इकडे रविनगर, सांगाणीनगर सारख्या भागापर्यंतचा संपूर्ण कचरा हा एकत्र त्या ठिकाणी गोळा होतो आहे. आणि आज त्याचं रुद्रावतार झालेला आपल्याला दिसून येतो. गेल्या 10 वर्षांपासून हा कचरा फक्त एका ठिकाणी जमा करण्यात येतोय. आम्ही तिथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती बघितली. बरेचदा तिथे आग लागते, बरेचदा तिथे बरंचसं वायू प्रदूषण होत आहे. तर या वायू प्रदूषणा संदर्भात आपण काय सांगू शकतो की आपण काय तिथून कशा प्रकारचे वायू येतात? त्या ठिकाणी तो जो कचऱ्याचा पहाड आहे तो पहाडच त्या ठिकाणी नाही असं मला वाटते की मनपाला दाखवायचं आहे. त्या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी या बाबतीत दक्ष राहत नाही. प्रशासन तिकडे पाहिजे तसं लक्ष देत नाही. आणि त्या कंपोस्ट डेपोला प्रत्यक्ष आगी लावल्या जातात आणि आगी लावल्यामुळं मग त्या ठिकाणी धूर निर्माण होतो. आणि तो साधा धूर नाही आहे, त्यात दवाखान्यातनं येणारं जे वेस्टेज आहे ते सुद्धा आहे, अमरावती परिसरातील मार्केटमधनं येणारं वेस्टेज आहे, खानावळींमधून येणारं वेस्टेज आहे, कत्तलखान्याकडनं येणारं वेस्टेज आहे, रस्त्यावरच्या होणाऱ्या कतलीतून येणारं वेस्टेज आहे. हे सर्व वेस्टेज त्या ठिकाणी येतं आणि त्याला त्या आगी लावल्यामुळं जो धूर येतो आहे त्यामुळं श्वसनाचे आजार, विशेषतः त्याचबरोबर चर्मरोग याने सर्व लोक त्रस्त आहेत. परिस्थिती निर्माण होण्यासाठी या ठिकाणचं महानगरपालिका प्रशासन, त्याचबरोबर या ठिकाणची जी आजची वर्तमान राजकीय जी काही सत्ताधारी मंडळी आहेत तीच मोठ्या अर्थानं जबाबदार आहेत. कारण गेल्या 10 वर्षापासून मी हा या ठिकाणी असणारा कंपोस्ट डेपो दूर व्हावा, किंबहुना त्या ठिकाणी आता कचरा टाकणं बंद झालं पाहिजे. कारण हा लोकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ आहे. त्यात बालकांचं, विद्यार्थ्यांचं, परिसरातील शेतीचं या सर्वांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. म्हणून मी वारंवार प्रयत्न केले आणि निवेदनं दिली, आंदोलनं केली. जागो जगाव नावानं एक मोठं आंदोलन छेडलं, 3दा मोर्चे घेऊन गेलेलो आहे आणि जागं करण्याचा प्रयत्न केला. पण प्रशासन मात्र अजूनही जागं झालं नाही. एकीकडे अमरावती शहरामध्ये ऑक्सिजन पार्कच्या कल्पना कोणीतरी साकारताना दिसतं, त्याचवेळी दुसरीकडे मात्र कार्बन डायऑक्साईडचा झोन उभा अमरावती शहरात झालेले आहे. अमरावती शहर स्मार्ट सिटी होते आहे, पण स्मार्ट सिटी शहर होते म्हणजे नेमकं काय होतं हे अजूनही कळलं नाही. मी तर असं म्हणेल की आता मेहत्रे ताईची झालेली हत्या ही कोण केली हे सर्वांना माहिती आहे. पण या ठिकाणी मनपा प्रशासन मात्र हे एक प्रकारचं स्लो पॉयझन देऊन सुकडी, वनारसी, कुंड, हैदरपुरा, कोल्हापुरी गेट, हनुमान नगर इकडचा हा सर्व परिसरच जणू नेस्तनाभूत करते की काय असं वाटल्या वाचून राहत नाही. पर्यावरणवादी आणि तज्ज्ञ लोकांचं हे म्हणणं आहे की ज्या ठिकाणी प्लास्टिक मोठ्या प्रमाणात आहे ते प्लास्टिक बाजूला केलं पाहिजे. ओला कचरा, सुका कचरा हे वेगळं असलं पाहिजे.
महानगरपालिका गवगवा करते आहे, प्रचार करते की ओला कचरा वेगळा कचरा, त्या कंटेनरमध्ये मात्र तशी कोणती व्यवस्था नसते आणि इथून जाणारा कचरा हा त्या कंपोस्ट डेपोवर ओला कुकडा आणि वाळला कुकडे हे कधी दिसूनच पडत नाही आणि त्याच्यामुळं मग त्या ठिकाणी जे ज्वलन केल्या जातंय कचऱ्याचं त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं दमा अस्थमा यासारखे आजार एका घराच्या बाजूला दुसऱ्या घरामध्ये एक तरी पेशंट नक्कीच त्या लसनापूर कुंड सुकडी या गावामध्ये आहे आणि लोक पार जाम असे कंटाळून गेलेले आहेत. बाल हक्क शिक्षणाचा, सर्वांसाठी मूलभूत शिक्षण अशा वेगवेगळ्या संकल्पना घेऊन वर्तमान सरकार काम करते आहे. पण त्याच वेळी त्या लसनापूर सारख्या गावातनं येणाऱ्या विद्यार्थ्यांना कंपोस्ट डेपो जो आहे पहाड, त्या पहाडाच्या मधातनं ये जा करावं लागते. हे फार गंभीर आहे. एकीकडे बेटीकू पळाव असं म्हणतो, पण बेटींना शाळेत जात असताना तिथून जाता येत नाही. पावसाळ्यामध्ये परिस्थिती फार बिकट असते साहेब. त्या ठिकाणी एकही विद्यार्थी 2-2 महिने शाळेमध्ये पोहोचत नाही, अमरावतीला येऊ शकत नाही, कारण तो एकमात्र रस्ता आहे जो त्या कंपोस्ट डेपो मधून येतो. कि आप यहाँ से रोज आना जाना करते हो? यस सर, रोज आना जाना करते हैं। आपको यहाँ पे क्या दिक्कतें होती है? बारिश के टाइम पे जब बारिश होती थी यहाँ की जो मट्टी है सूखी सूखी वो एकदम गीली गीली होकर बहुत ही कीचड़ हो जाता है, जिसके कारण साइकिल नहीं निकल पाती है। साइकिल नहीं निकल पाती। और इसके अलावा आपको और ये धुएं के कारण कभी कभी मतलब तबीयत खराब हो जाती है। पेपर्स टाइम पे बहुत प्रॉब्लम होती है, बहुत गंदी बू भी आती है। मनपा प्रशासनानं तात्काळ त्या ठिकाणी खरं पाहिलं तर कंपोस्ट जमा करूच नाही आणि त्याची व्यवस्था अमरावती शहरापासून लांब अंतरावर कुठंतरी करावी, जेणेकरून नागरी वस्तीच्या आरोग्यासोबत कुठल्याही प्रकारचा खेळ होणार नाही. आणि त्या बाबतीत मनपा आयुक्त, महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी हे पाहिजे तसं लक्ष देत नाही. पर्यावरणाचा मुद्दा हा नक्कीच त्या लोकांना कळलेला आहे असं मला वाटत नाही. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी एक चांगलं अभियान सुरू केले, स्वच्छ भारत सुंदर भारत. आणि अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजपचीच आज सत्ता आपण पाहतो आहे. ही सत्ता असूनही मोदीजींच्या त्या अभियानाला प्रशासन आणि पदाधिकारी काडीमाच फासतात. ते याच्यासाठी मी म्हणतोय की अमरावती शहरातून येणारा हा कचरा तो सुकडी कंपोस्ट डेपोला जातोय. खऱ्या अर्थानं तो कंपोस्ट डेपो राहिलेला नाहीये, तो डम्पिंग यार्ड बनलेला आहे. आणि जे कोणी त्याचे कंत्राटदार आहे त्यांनी खऱ्या अर्थानं त्याची विल्हेवाट लावायला पाहिजे. पण ती विल्हेवाट न लावल्या जाता केवळ त्या ठिकाणी एका ठिकाणची घाण उचलायची आणि दुसऱ्याच ठिकाणी नेऊन टाकायची, पुन्हा त्या ठिकाणी घाण करून ठेवायची, असा हा प्रकार सुरू आहे. अमरावती कंपोस्ट डेपोच्या संदर्भात उभी झालेली समस्या ही केवळ आजूबाजूच्या 2-3 लाख लोकांच्या पुरती मर्यादित नाही आहे. ही संपूर्ण शहराच्या आरोग्याशी, लोकांच्या जीवनाशी खेळ करणाराच एकंदरीत हा उपक्रम आहे, उपद्व्याप आहे. त्याला उपक्रम म्हणता येणार नाही. त्यासाठी अमरावती शहरामध्ये असणारी पर्यावरण स्नेही मंडळी, पर्यावरण तज्ज्ञ मंडळी या सर्वांनी आता कुठंतरी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन या कंपोस्ट डेपोला या ठिकाणावरून कसं दूर करता येईल, याचे होणारे दुष्परिणाम काय आहेत, याचं शास्त्रीय कुठंतरी लेखाजोखा समोर आणला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं मग हा कंपोस्ट डेपोचा राक्षस दूर व्हायला मदत होईल. पर्यावरण प्रेमींच्या अनुसार हा कंपोस्ट डेपो हा येणाऱ्या काही दिवसात यापेक्षाही भयानक स्वरूपात दिसू शकतो. आणि खरंच हेच आहे सत्य.
मात्र आत्ताच वेळ आहे त्यावरील उपाययोजना तसेच कारण मीमांसा करण्याची. या विक्राळ स्वरूप धारण केलेल्या कचरा डेपोच्या यामागील कारणे तसेच त्यावरील उपाययोजनांवरील चर्चा तुमच्यासमोर घेऊन येऊ कंपोस्ट डेपो सुकळीच्या भाग 3 मध्ये अर्धसत्याच्या माध्यमातून. तोवर नमस्कार.